अहो नाही नाही आम्ही घेणारच ना पक्षामध्ये. कमी आपल्याला स्पष्ट सांगतो, कुठलाही पक्षप्रवेश देत असताना साधारण इलेक्टिव्ह मेरिट बघूनच उद्याच्याला उमेदवारी देतो. आता मी पण आत्ताच्या विधानसभेमध्ये माऊली कटके हा त्याला घेतला आणि उमेदवारी दिली, शंकर मांडेकर घेतला आणि उमेदवारी दिली. असे काही उदाहरणं मी कितीतरी सांगेन. तसं ह्या निमित्तानं अनेकांना वाटतं की आता खासदारकी आमदारकी 4 वर्ष 4.5 वर्ष नाही आहे, मग आता कुठं आहे. ह्याच्यातनंच कार्यकर्ता तयार होतो. स्थानिक स्वराज्य संस्थात उभा राहिल्यावर कितीतरी आता तुमचा शंकर मांडेकर पूर्वी झेडपीचा सदस्य होता, तो आता आमदार झाला आहे. अशी कितीतरी उदाहरणं. R.R. पाटील झेडपीचा सदस्य होता, ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचले. आपले विलासराव देशमुख सरपंच होते बाबुळगावचे, ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले. मी सहकारामध्ये एका विकास सोसायटीचा पंच होतो, नंतर बँकेला डायरेक्टर झालो, मग खासदार झालो. मग म्हणजे अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता चव्हाण साहेबांनी त्यावेळेसचा 62ला जो निर्णय घेतला, त्याच्यामुळं कार्यकर्ता तयार होतो, सत्तेचं विकेंद्रीकरण होतं सर्व जाती धर्माला. मग त्याच्यात आम्ही नंतर आरक्षण आणली. त्याच्यामुळे ठराविक लोकांची, तुम्हाला आठवत असेल, पूर्वी 40-40 वर्ष एक जण झेडपीचं सदस्य किंवा सरपंच गावचे असायचे, नगराध्यक्ष असायचे. पण नंतर ते बदललं गेलं. मंडळ आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर संख्येने कमी असणाऱ्या घटकाला पण प्रतिनिधित्व मी बघितलं. आत्ता पण तुम्ही पाहिलं, त्याच्या मागे इंदिराजींनी ह्याची बांगलादेशची निर्मिती केली होती, तेव्हाही बघितलं. ज्या वेळेस घटना घडली त्या वेळेस देश एकसंघ राहून मजबूतीनं आपली जी सैन्य दलं आहेत तिन्ही, त्यांच्या पाठीशी आपण ताकद उभी केलेली होती. तशी आत्ताही देश एकसंघ सैन्य दलाच्या पाठीशी उभा होता.